नाशिकमध्येही महायुतीमध्ये एक नवा पेच उभा राहिला आहे। याचं कारण नाशिकमध्ये विधान परिषदेतले अधिकृत उमेदवार आहेत शिवसेनेचे नरेंद्र दराडे। मात्र गोकुळ गीतेंनी अपक्ष अर्ज भरला आणि त्यांनी माघार घेतलेली नाहीये। त्याच्यामुळे महायुतीमध्ये आता एक नवा पेच समोर आलेला आहे, कारण संकटमोचक नेते हे वारंवार गोकुळ गीतेंच्या भेटीला पोहोचतात, मात्र अजूनही गोकुळ गीतेंनी आपला पवित्रा जो आहे तो बदललेला दिसत नाहीये। तर तिकडे नरेंद्र दराडेंचा मुलगा कुणाल दराडेने आपल्याला धमकी दिल्यामुळे निवडणूक लढवण्यावर आपण ठाम आहोत असा निर्धार गोकुळ गीतेंनी बोलून दाखवला। भाजपचे संकटमोचक आणि शिवसेनेचे उदय सामंत यांच्या कालच्या प्रयत्नांना यश आलं नाही, त्यामुळे आजही दोन्ही नेते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। निवडणूक आता ही इतकी पुढे गेलेली आहे का जाहीर पाठिंबा देण्याचा या ठिकाणी प्रश्न नाही। ही काही गावच्या ग्रामपालिकेची किंवा सोसायटीची निवडणूक नाही आहे। जाहीर पाठिंबा या ठिकाणी होऊ शकत नाही। मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। ही निवडणूक मी आता खूप पुढे नेलेली आहे आणि मी एका निष्क्रिय उमेदवारासमोर ही निवडणूक लढवतोय। तो उमेदवार जर क्रियाशील असता तर मी नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान दिला असता। शेवटी काय झालं तरी ते दोघे महाराष्ट्रातील वरिष्ठ मंत्री आहे आणि मला नक्कीच आनंद झाला असता त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान देण्याचा। आणि मी सांगतो, त्या निष्क्रिय उमेदवारासाठी इतकी का माझ्यावर त्या ठिकाणी दबाव आणला जातो मला कळत नाही। गोकुळ गीते यांचं माझं बोलणं झालं, गणेश गीते सकाळी भेटले। मला वाटतं होईल, आजकालमध्ये होऊन जाईल। तुम्ही आता पण दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, गणेश गीतेंशी बोललात, काय नेमकी चर्चा? चर्चा काय नाही, मला वाटतं गोकुळ अजून बाहेर आहे। ते आल्यानंतर त्याच्याशी चर्चा होईल आणि चर्चेनंतर सगळे प्रश्न मार्गी लागतील। की कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये। मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलताना जर ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं। मी त्यांना विनंती केलेली आहे, शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा। शेवटी आपण एकमेकाची तोंड बघत असतो, त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी यांच्या सन्मानपूर्वक मागणीला, विनंतीला ते मान देतील। दरम्यान नाशिकमधली आणखी एक अपडेट अशी येते की उदय सामंत आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। शिवसेनेचे नेते आणि मंत्री गोकुळ गीते आणि उदय सामंत यांच्यामध्ये भेटच झालेली नाही अशी सध्याची माहिती आहे। त्यामुळे आता नेमका गोकुळ गीते काय पवित्रा घेत आहेत पाहणं महत्त्वाचं असेल। याचं कारण उदय सामंत तर मुंबईकडे निघाले आहेत। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेटच होत नाहीये, त्यामुळे आता महायुतीत नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढलेलं आहे अशी सध्याची स्थिती आहे आणि आता गोकुळ गीतेंचा पुढचा पवित्रा काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे।